मराठा आंदोलक आणि विखे पाटलांची बैठक पार पडलेली आहे। विखेंच्या बंगल्याबाहेर मराठा समाजाने आंदोलन केलेलं आहे। रमेश केरे पाटील यांचं ठिय्या आंदोलन पाहायला मिळालं। जरांगे मराठा आंदोलकांची फसवणूक करण्यात आलेली आहे असा आरोप केरे पाटलांनी केलेला आहे। आणि याच आंदोलनानंतर विखे पाटील आणि मराठा आंदोलक यांची बैठक देखील पार पडलेली आहे। विखेंच्या बंगल्याबाहेर मराठा समाजाने आंदोलन केलेलं होतं। रमेश केरे पाटील यांनी ठिय्या आंदोलन या ठिकाणी केले। विखे पाटील यांच्या बंगल्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं। त्यानंतर या संपूर्ण आंदोलनाचे नेतृत्व रमेश केरे पाटील यांनी केलेलं होतं। रमेश केरे पाटील आपल्यासोबत आहेत। नेमकं कशासाठी हे आंदोलन करण्यात आलं आणि आता आश्वासन काय दिलेलं आहे विखे पाटील यांनी? हे बघा, आम्हाला काही आश्वासन वगैरे या ठिकाणी काही देण्यात आलेलं नाही। आज आम्ही आंदोलन करण्यासाठी का बरं या ठिकाणी आलो? का आज मराठा समाज हा संभ्रमावस्थेमध्ये, का मराठा आरक्षणाचा नेमका प्रश्न कसा मार्गी लागणार? एकीकडं सरकारच्या वतीनं आज जाहिरातीच्या माध्यमातून या ठिकाणी दौड केला जातो आहे, गाजावाजा केला जातो आहे का मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाला या सरकारनं न्याय दिला। अजिबात या ठिकाणी या सरकारनं न्याय दिलेला नाही आहे। ज्या कुणबी बांधवांच्या म्हणजे 1967च्या अगोदरच्या ज्या बांधवांच्या नोंदी आहेत अशाच बांधवांना या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र वाटप करत आहे। मग मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर हे सरकार बोलणार आहे की नाही बोलणार आहे? हे सरकार या ठिकाणी मराठा समाजाची फसवणूक करत आहे। त्यामुळं आज या सन्माननीय विखे पाटील साहेबांची आम्ही या ठिकाणी भेट घेतली। साहेब, आता माझी नोंद नाही म्हटलं। आज महाराष्ट्रातला आणि विशेषतः मराठवाड्यातला मराठा समाज हा संभ्रम अवस्थेमध्ये, का हैदराबाद गॅजेटनुसार मराठवाड्यातला सरसगट मराठा हा कुणबी होणार आहेत का? तर विखे पाटील साहेबांनी स्वतः या ठिकाणी मान्य केलं आहे की अजिबात तसं या ठिकाणी आम्ही करणार नाही। ज्या मराठा बांधवांच्या नोंदी असतील अशाच बांधवांना आम्ही त्या ठिकाणी प्रमाणपत्र वाटप करू। त्याचबरोबर प्रवास एक GR काढण्यात आला। त्यामध्ये म्हटलेलं आहे की ज्या ओबीसीना सवलती असतील त्याच मराठ्यांना दिल्या जातील। त्याविषयी तुम्ही काय तुमचं बोलणं झालं? फार छान प्रश्न तुम्ही आज या ठिकाणी मला उपस्थित केला आहे। हे बघा प्रसाद लाड साहेब, सोशल मीडियावरती जाहिरात करण्यापेक्षा प्रॅक्टिकल व्हा। काय सरसगट म्हणजे आता मला आरक्षण नाही, मला त्या सुविधाचा लाभ भेटणार आहे का? अजिबात नाही। कारण ज्या ओबीसींना सुविधा आहे, अरे काही कायदा काही संविधान आहे की नाही? म्हणजे ज्या कुणबी बांधवांकडे ज्यांच्या नोंदी आहेत अशाच बांधवांना त्याचा फायदा होणार आहे। सर्वसाधारण मराठा समाजाला याच्यामध्ये अजिबात फायदा होणार नाही आहे। आणि या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो की 10 वर्ष पहिले या महाराष्ट्रात नरेंद्र मोदी आले, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन 10 वर्ष झाले, आता तिसरी टर्म त्यांची। महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आणि शिवप्रेमींना या ठिकाणी येड्यामध्ये काढण्याचं काम या नरेंद्र मोदी साहेबांनी आणि या देवेंद्र फडणवीस या ठिकाणी केलेलं आहे। त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं म्हणून आज आमचं ठीक 3 वाजता याच अरबी समुद्रामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चा असेल किंवा मराठा संघटनेच्या वतीनं आमचं ते आंदोलन आहे। आणि आंदोलन सुरू व्हायच्या अगोदरच पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला अडवण्यात येत आहे। आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या बांधवांना या ठिकाणी अटक करण्यात येत आहे। या सरकारचा आणि या गृहमंत्र्याचा सगळ्यात पहिले मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो। तुम्ही आम्हाला किती अटक करा, नक्कीच मुख्यमंत्री महोदयांनी मराठा आरक्षण असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, याच्यावर रोखठोक भूमिका आज मुख्यमंत्र्याच्याच माध्यमातून मराठा ओबीसी वाद लावण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। तुम्ही GR दिला आहे म्हणा, त्या GRच्या माध्यमातून सर्व मराठा बांधवांना त्या GRच्या माध्यमातून तुम्ही कुणबी प्रमाणपत्र देणार आहात का? हा प्रश्न त्यांना विचारा। मी तर त्यांना आता विचारलं, त्यांनी कॅमेऱ्यासमोर मान्य केलं आहे का ज्या 1967च्या अगोदरच्या ज्यांच्या नोंदी असतील अशाच बांधवांना केरे पाटील आम्ही त्या नोंदी देणार आहोत। आणि सध्या आमचं काम ज्या 58 लाख नोंदी आहेत त्या 58 लाख नोंदीचं आमचं प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। तो पण प्रश्न मी त्यांना विचारला, साहेब मला 58 लाख नोंदी केव्हाच्या आहे? तर विखे पाटील साहेबांनी पण त्या मान्य केलं आहे की त्या 1967च्या अगोदरच्या त्या नोंदी आहेत। काय नवीन काय याच्यामध्ये या सरकारनं काही केलेलं नाही आहे। मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत। ज्या बांधवांच्या 1967च्या अगोदरच्या नोंदी असेल अशाच बांधवांना ते कुणबी प्रमाणपत्र भेटणार आहे। ज्या बांधवांकडे नोंद नाही त्यांच्या आरक्षणाचं काय, हाच आमचा प्रश्न आहे। ओके, धन्यवाद। तर हे होते रमेश केरे पाटील, ज्यांनी विखे पाटील यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन केलं होतं आणि आपली भूमिका जी आहे त्यांनी यावेळी स्पष्ट केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पदामकरसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।